10 दिवसांचं विपश्यना शिबिर हे नक्की काय आहे आणि याला मनावरची शस्त्रक्रिया असं का म्हणतात? चला, आज आपण या तीव्र अनुभवाचा आतून आढावा घेऊया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया, ही काही सुट्टी घालवायची जागा नाही. उलट ही एक गंभीर प्रक्रिया आहे, मनाला शुद्ध करण्यासाठीची एक सखोल शस्त्रक्रिया. ठीक आहे, जर ही एक शस्त्रक्रिया आहे तर मग आजार तरी काय? निदान असं सांगतं की आजार आहे आपल्याच मनाला स्वतःचं दुःख निर्माण करण्याची एक खोलवर रुजलेली सवय. ह्याची सुरुवात होते पहिल्या मूळ कारणापासून, ते म्हणजे राग. राग म्हणजे काय? तर सुखद अनुभवांना चिकटून राहण्याची, त्यांच्याबद्दल आसक्ती ठेवण्याची मनाची सवय. आणि याच्या अगदी विरुद्ध आहे द्वेष, म्हणजे ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याबद्दल तिरस्कार बाळगण्याची सवय. हे नकोच आहे, ही भावना जी आपल्याला आतून पोखरत राहते. आणि या दोन्हीच्या मुळाशी आहे मोह. मोह म्हणजे एक प्रकारचा भ्रम, एक अज्ञान, जे वास्तवाला आहे तसं पाहू देत नाही. आणि याचमुळे राग आणि द्वेषाला खतपाणी मिळतं. आता गंमत बघा, मनाची नैसर्गिक अवस्था कशी असते? ते एकतर भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमतं, नाहीतर भविष्याच्या चिंतेत अडकतं. आणि हेच भूतकाळ आणि भविष्यकाळात हेलकावे खाणं, हीच तर या सगळ्या विकारांसाठीची सुपीक जमीन आहे. मग प्रश्न येतो की या मानसिक शस्त्रक्रियेसाठी साधन कोणतं वापरायचं? आणि याचं उत्तर खरंच खूप साधं आहे. आपला नैसर्गिक श्वास. हो, पण एका महत्वाच्या अटीसोबत. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शुद्धता. या साधनेमध्ये श्वासाला त्याच्या नैसर्गिक शुद्ध स्वरूपात फक्त अनुभवायचा आहे. त्यावर नियंत्रण नाही, कोणताही शब्द नाही, मंत्र नाही, अगदी कोणतीही कल्पनाही नाही. फक्त जसा आहे तसा श्वास. हा फरक खूप महत्वाचा आहे. बघा, इतर अनेक पद्धतींमध्ये मन एकाग्र करण्यासाठी मंत्र किंवा एखाद्या कल्पनेचा आधार घेतला जातो. पण विपश्यनामध्ये फक्त शुद्ध निरीक्षणाचा वापर होतो. म्हणजे इथे ध्येय फक्त मनाला एकाग्र करणं नाहीये, तर त्याही पलीकडे जाऊन मनाचं शुद्धीकरण करणं आहे, जे खूप खोलवरचं काम आहे. ठीक आहे, मग पुढे काय होतं? अनेक जण इथे शांतीच्या अपेक्षेने येतात. पण सुरुवातीला अनुभव येतो तो तीव्र अस्वस्थतेचा, वेदनांचा आणि कधीकधी तर तिथून पळून जाण्याची इच्छासुद्धा होते. आणि मग एक मूलभूत प्रश्न उभा राहतो की फक्त शांत बसल्याने इतका त्रास का होतो? जर हे तंत्र इतकं साधं आहे तर त्याचा अनुभव इतका कठीण का वाटतो? याचं स्पष्टीकरण असं दिलं जातं की ह्या ज्या वेदना आहेत ना, ते अपयशाचं लक्षण नाहीये. उलट ही शस्त्रक्रिया यशस्वी होत असल्याची ती निशाणी आहे. कल्पना करा, जसं गरम तव्यावर थंड पाण्याचा थेंब टाकला की छर आवाज येतो, तसंच काहीसं. शुद्धतेचा एक क्षण जेव्हा आयुष्यभराच्या विकारांना स्पर्श करतो, तेव्हा ते विकार असेच उफाळून वर येतात. तर मनाच्या शुद्धीकरणाची ही प्रक्रिया म्हणजे खरं तर एक प्रवास आहे. एक असा प्रवास जो आपल्याला ज्ञात किनाऱ्यावरून अज्ञाताच्या म्हणजेच खऱ्या सत्याच्या किनाऱ्याकडे घेऊन जातो. याला एका सुंदर रूपकातून समजून घेऊया. विचार करा, आपण नदीच्या एका किनाऱ्यावर उभे आहोत. हा तो किनारा आहे जो आपल्याला माहिती आहे, आपल्या नेहमीचं जग, आपल्या समजुती. आणि नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर आहे त्या ज्ञात सत्य, आपल्या कल्पना आणि विश्वासांच्या पलीकडचं वास्तव. पण तो दुसरा किनारा आपल्यापर्यंत चालून येऊ शकत नाही. तो किनारा गाठायचा असेल तर ही नदी आपल्याला स्वतःच पार करावी लागेल. तो प्रवास प्रत्येकाला स्वतःच करावा लागतो. आणि मग श्वास काय आहे? तर श्वास हाच तो पूल आहे. श्वास हे ध्येय नाही, तर ध्येयापर्यंत पोचवणारा तो एक पूल आहे, जो आपल्याला या ज्ञात किनाऱ्यावरून त्या अज्ञात सूक्ष्म सत्याच्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जातो. आता कोणतीही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी एक निर्जंतुक, शिस्तबद्ध वातावरण लागतं, बरोबर? तसंच या मानसिक शस्त्रक्रियेसाठी सुद्धा काही कठोर नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये आर्य मौन, म्हणजे बोलण्याचं, खुणावण्याचं आणि अगदी मनातल्या विचारांचं सुद्धा मौन पाळणं, वेळेपत्रकाचं पालन करणं, हे सगळे नियम फक्त दिखाव्यासाठी नाहीत, तर बाहेरील कोणत्याही अडथळ्याशिवाय हे खोल आंतरिक काम व्यवस्थित व्हावं यासाठी एक आवश्यक परिस्थिती निर्माण करतात. आणि या सगळ्या प्रक्रियेचा गाभा काय आहे? तर तो आहे अनुभवात्मक सत्य. म्हणजे एखादी गोष्ट फक्त पुस्तकात वाचून किंवा ऐकून बौद्धिक पातळीवर स्वीकारणं वेगळं आणि तीच गोष्ट थेट स्वतःच्या अनुभवातून जाणणं पूर्णपणे वेगळं. तर आज आपण विपश्यना पद्धतीचं काय आणि का
हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. एखादं सत्य फक्त मांडणं आणि ते स्वतः अनुभवणं यात नेमका फरक काय असतो? आणि याचं उत्तर ते तर केवळ साधनेतूनच मिळू शकतं.